इयत्ता 8वीच्या विद्यार्थ्यांचे सेतू अभ्यासक्रम म्हणजेच ब्रिज कोर्स या उपक्रमामध्ये स्वागत. आज आपण स्टँडर्ड 8 हा जो आहे सब्जेक्ट आहे जनरल सायन्स, त्यामध्ये ॲक्टिव्हिटी शीट 5 हा आपण स्टडी करणार आहोत. यामध्ये आपल्याला जे पॉईंट दिलेले आहेत ते इयत्ता 7वीच्या पुस्तकामध्ये असणारं जे चौथं प्रकरण आहे त्यामध्ये सामावलेले आहे. त्यामध्ये पहिला पॉईंट आहे न्यूट्रिशन म्हणजेच पोषण. दुसरा पॉईंट आहे फोटोसिंथेसिस म्हणजेच प्रकाश संश्लेषण. ट्रान्सपोर्ट सिस्टीम इन प्लांट्स म्हणजेच वनस्पतींमध्ये असणारी वहन संस्था. त्यानंतर बायोलॉजिकल फिक्सेशन ऑफ नायट्रोजन म्हणजेच नायट्रोजनचे जैविक स्थिरीकरण. हे जे पॉईंट आहेत हे आपल्याला या ठिकाणी स्टडी करायचे आहेत. त्यासाठी आपल्याला रेफरन्स दिलेला आहे स्टँडर्ड 7 हा जो आहे त्याच्यामध्ये चॅप्टर नंबर 4 न्यूट्रिशन इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम म्हणजेच सजीवातील पोषण. हे जे प्रकरण आहे या प्रकरणाचा आपल्याला या ठिकाणी संदर्भ दिलेला आहे. पहिला पॉईंट आहे लेट्स टेक अ लुक म्हणजे काही गोष्टी आपल्याला या ठिकाणी खालचे जे पॉईंट आहेत ते आपल्याला अभ्यासायचे आहेत. आता पहिला पॉईंट आहे न्यूट्रिशन म्हणजेच पोषण. या ठिकाणी आपल्याला न्यूट्रिशनची डेफिनेशन दिलेली आहे. द प्रोसेस ऑफ टेकिंग इन अँड युजिंग फूड which takes place in living organisms is called nutrition. म्हणजे पोषण म्हणजे काय? द प्रोसेस ऑफ टेकिंग इन अँड युजिंग फूड म्हणजे अशी पद्धती की अन्न आत घेणे आणि त्याचा वापर करणे. विच टेक्स प्लेस इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम की ही जी प्रक्रिया आहे ती लिव्हिंग ऑर्गॅनिझममध्ये म्हणजे सजीवांमध्ये घडून येते, त्यालाच न्यूट्रिशन असं म्हणतात. पुढचा पॉईंट आहे न्यूट्रिशन नीड फॉर न्यूट्रिशन म्हणजेच पोषणाची गरज. या ठिकाणी न्यूट्रिशनची आवश्यकता का भासते ते या ठिकाणी आपल्याला दिलेलं आहे. फर्स्ट वन इज टू सप्लाय द एनर्जी रिक्वायर्ड फॉर डुईंग वर्क. म्हणजेच या ठिकाणी टू सप्लाय म्हणजे पुरवण्यासाठी किंवा पुरवठा करण्यासाठी. काय? द एनर्जी म्हणजेच ऊर्जा. रिक्वायर्ड फॉर डुईंग वर्क म्हणजे काम करण्यासाठी लागणारी जी ऊर्जा आहे ती पुरवण्यासाठी न्यूट्रिशनची आवश्यकता असते. त्यानंतर सेकंड वन इज ग्रोथ अँड डेव्हलपमेंट ऑफ द बॉडी. सेकंड वन इज ग्रोथ अँड डेव्हलपमेंट ऑफ द बॉडी. ग्रोथ म्हणजे वाढ. पहा या ठिकाणी ग्रोथ म्हणजे वाढ. त्यानंतर डेव्हलपमेंट म्हणजे विकास. म्हणजेच ग्रोथ अँड डेव्हलपमेंट ऑफ द बॉडी म्हणजे शरीराची वाढ आणि विकास होण्यासाठी. थर्ड वन इज टू रिप्लेस द डॅमेज सेल अँड रिपेअर टिश्यू म्हणजे या ठिकाणी तिसरा आपल्याला दिलेला आहे टू रिप्लेस द डॅमेज सेल म्हणजेच ज्या पेशी आहेत त्यांची झीज भरून काढण्यासाठी आणि ज्या ऊती आहेत त्या दुरुस्त करण्यासाठी या ठिकाणी पोषणाची आवश्यकता असते. त्यानंतर चौथा आहे पहा टू फाईट डिसिजेस म्हणजेच रोगाला प्रतिकार करण्यासाठी. त्यानंतर पुढचा पॉईंट आहे ॲटोट्रॉपिक न्यूट्रिशन. आता या ठिकाणी ॲटोट्रॉपिक आणि न्यूट्रिशन. ॲटोट्रॉपिक म्हणजेच ॲटोट्रॉपिक प्लांट्स म्हणजे स्वयंपोषी वनस्पती किंवा ज्या स्वतःचे अन्न स्वतः तयार करतात त्यांना काय म्हणायचं आहे? स्वयंपोषी वनस्पती. त्यानंतर हेटरोट्रॉपिक प्लांट्स म्हणजे ज्या वनस्पती स्वतःचे अन्न स्वतः तयार करत नाहीत त्यांना काय म्हणायचं आहे? हेटरोट्रॉपिक प्लांट्स. आता या ठिकाणी आपल्याला काय पाहायचं आहे? ॲटोट्रॉपिक न्यूट्रिशन म्हणजे स्वयं पोषण.
म्हणजे काही जे ऑर्गॅनिझम्स असतात ते स्वतःचं पोषण स्वतःच करत असतात आणि म्हणून त्या प्रकारच्या पोषणाला ऑटोट्रॉपिक न्यूट्रिशन असं म्हणतात. आणि ते जे ऑर्गॅनिझम्स असतील त्याला ऑटोट्रॉपिक ऑर्गॅनिझम्स असं संबोधलं जातं. Some organisms can produce their own food and thus nourish themselves. This is called autotrophic nutrition. पहा या ठिकाणी ऑटोट्रॉपिक न्यूट्रिशनची डेफिनेशन आपल्याला दिलेली आहे. Some organisms can produce their own food. म्हणजेच या ठिकाणी काही जे ऑर्गॅनिझम्स आहेत ते स्वतःचं अन्न स्वतः तयार करतात. अँड दस नरिश देमसेल्स आणि स्वतःचं पोषण घडवून आणतात. दिस इज कॉल्ड ऑटोट्रॉपिक न्यूट्रिशन आणि यालाच ऑटोट्रॉपिक न्यूट्रिशन म्हणजे स्वयंपोषण असं म्हणतात. म्हणजेच या ठिकाणी आपल्याला ऑटोट्रॉपिक न्यूट्रिशनची डेफिनेशन या ठिकाणी सांगता येईल. म्हणजे ही जी डेफिनेशन आहे ही तयार करताना द प्रोसेस ऑफ न्यूट्रिशन इन विच द ऑर्गॅनिझम कॅन प्रोड्यूस देअर ओन फूड अँड नरिश देमसेल्स आर कॉल्ड ऑटोट्रॉपिक न्यूट्रिशन. त्यानंतर हेटरोट्रॉपिक न्यूट्रिशन म्हणजेच या ठिकाणी हेटरोट्रॉपिक मगाशी सांगितलं हेटरोट्रॉपिक प्लांट्स म्हणजे कोणत्या प्लांट्स? परजीवी वनस्पती. मग या ठिकाणी हेटरोट्रॉपिक न्यूट्रिशन म्हणजे परपोषण म्हणजे ज्या ऑर्गॅनिझमचं पोषण किंवा ज्या प्रक्रियेमध्ये ऑर्गॅनिझमचं पोषण दुसऱ्या ऑर्गॅनिझमवर होत असतं त्याला काय म्हणायचं आहे? हेटरोट्रॉपिक न्यूट्रिशन. सम ऑर्गॅनिझम्स डिपेंड ऑन अदर ऑर्गॅनिझम्स, प्लांट्स ऑर ॲनिमल्स फॉर देअर फूड. म्हणजे अन्नासाठी काही ऑर्गॅनिझम हे दुसऱ्या ऑर्गॅनिझम्सवर अवलंबून असतात. म्हणजे एक जीव दुसऱ्या जीवावर अन्नासाठी अवलंबून असतो. दिस इज कॉल्ड हेटरोट्रॉपिक न्यूट्रिशन आणि यालाच परपोषण असं म्हणतात. मग हे जे परपोषण आहे हे या ठिकाणी काही ऑर्गॅनिझममध्ये घडून येत असतं. मग या ठिकाणी आपल्याला हेटरोट्रॉपिक न्यूट्रिशनची डेफिनेशन अशा पद्धतीनं सांगता येईल. द प्रोसेस ऑफ न्यूट्रिशन इन विच वन ऑर्गॅनिझम डिपेंड ऑन अदर ऑर्गॅनिझम ऑर प्लांट ऑर ॲनिमल फॉर देअर फूड आर कॉल्ड हेटरोट्रॉपिक न्यूट्रिशन. म्हणजे अशी पद्धती किंवा अशी पोषणाची पद्धती की ज्याच्यामध्ये एक जीव दुसऱ्या जीवावर अन्नासाठी अवलंबून असतो आणि त्यालाच हेटरोट्रॉपिक न्यूट्रिशन असं म्हणतात. त्यानंतर पुढचा पॉईंट आहे फोटोसिंथेसिस. मग आता फोटोसिंथेसिस ही जी प्रक्रिया आहे ही या ठिकाणी पहा फोटोसिंथेसिस म्हणजेच प्रकाश संश्लेषण. प्लांट्स ऑल्सो नीड फूड फॉर देअर ग्रोथ. म्हणजेच वनस्पतींना त्यांच्या वाढीसाठी अन्नाची आवश्यकता असते. दे कॅन प्रोड्यूस देअर ओन फूड विथ द हेल्प ऑफ सनलाईट. म्हणजेच सूर्यप्रकाशाच्या साहाय्याने या वनस्पती स्वतःचं अन्न स्वतः तयार करतात. अँड क्लोरोफिल. क्लोरोफिल म्हणजेच हरितद्रव्य. प्लांट्स मेक देअर फूड इन देअर लीव्ज. म्हणजेच या ठिकाणी ही जी वनस्पती आहे या वनस्पती त्यांच्या लीव्जमध्ये म्हणजेच पानांमध्ये स्वतःचं अन्न स्वतः तयार करतात. युजिंग वॉटर म्हणजे कशाचा वापर करतात ते? पाण्याचा. अँड न्यूट्रियंट्स फ्रॉम द सॉईल आणि मातीमध्ये असणारे जे पोषक घटक आहेत त्यांच्या सहाय्याने या वनस्पती स्वतःचे अन्न स्वतः तयार करतात. अँड कार्बन डायऑक्साईड आणि कार्बन डायऑक्साईड वायू हा जो आहे त्याच्या मदतीने म्हणजे हवेमध्ये असणारा कार्बन डायऑक्साईड त्याच्या मदतीने या वनस्पती स्वतःचे अन्न स्वतः तयार करतात. दिस प्रोसेस इज कॉल्ड फोटोसिंथेसिस आणि याच प्रक्रियेला फोटोसिंथेसिस म्हणजेच प्रकाश संश्लेषण असे म्हणतात. मग या ठिकाणी फोटोसिंथेसिस ही जी प्रक्रिया आहे यामध्ये काय घडतं तर वनस्पती या सूर्यप्रकाश त्यानंतर हरितद्रव्य
कार्बन डायऑक्साईड आणि पाणी यांच्या साहाय्याने स्वतःचं अन्न स्वतः तयार करतात आणि त्यालाच प्रकाश संश्लेषण असं म्हणतात. आता या ठिकाणी पहा, वनस्पतीची ही आकृती या ठिकाणी दाखवलेली आहे. पहा, चित्र दाखवलेलं आहे. हे जर आपण या ठिकाणी जर पाहिलं, पहा, पहा, ह्याच्यामध्ये आपल्याला सूर्य दिसत आहे. म्हणजेच सूर्याचा प्रकाश या ठिकाणी या वनस्पतीवर पडलेला आहे. म्हणजेच काय मिळालेलं आहे या वनस्पतीला? सनलाईट म्हणजे सूर्यप्रकाश. त्यानंतर हवेमध्ये काय आहे? कार्बन डायऑक्साईड वायू आहे. त्यानंतर वनस्पतीचं हे जे पान आहे त्या पानामध्ये क्लोरोफिल आहेत. म्हणजे क्लोरोफिलचा समावेश हा पानांमध्ये असतो, कारण पानं ही हिरव्या रंगाची असतात आणि त्याच्यामध्ये हरितद्रव्याचा समावेश असतो. त्यानंतर वॉटर आणि न्यूट्रियंट्स हे या वनस्पतीच्या मुळांमधून या ठिकाणी वनस्पतीला मिळत असतात. म्हणजे मातीमध्ये असणारे जे पाणी आहे किंवा मिनरल्स म्हणजे क्षार हे या ठिकाणी या वनस्पतींच्या मुळाकडून शोषून घेतले जातात आणि या संपूर्ण अन्ननिर्मितीच्या प्रक्रियेमध्ये या ठिकाणी ऑक्सिजन वायू तयार होतो आणि हा तयार झालेला ऑक्सिजन वायू वनस्पती पुन्हा वातावरणामध्ये सोडून देतात. म्हणजेच अशा पद्धतीने वातावरणामध्ये असणारा जो कार्बन डायऑक्साईड वायू आहे हा वनस्पतींकडून अन्न निर्मितीसाठी वापरला जातो आणि त्या बदल्यात वनस्पती आपल्याला ऑक्सिजन वायू देत असतात. म्हणजे अशा पद्धतीनं ही जी फोटोसिंथेसिस ही जी प्रक्रिया आहे ही या ठिकाणी चालू असते. आता आपल्याला या ठिकाणी एक रासायनिक समीकरण दिलेलं आहे. पहा, हा जो आहे तो कार्बन डायऑक्साईड. या ठिकाणी कार्बन डायऑक्साईड वायूचं रेणुसूत्र या ठिकाणी दिलेलं आहे. पहा, CO2. त्यानंतर प्लस वॉटर म्हणजेच पाणी, त्याचं रेणुसूत्र आहे H2O. या ठिकाणी रेणुसूत्र पाठ करत असताना आपल्याला 6H2 असं करायचं नाही. हे जे आहेत ते ॲटम बॅलन्स करण्यासाठी आपल्याला या ठिकाणी घेतलेले आहे. त्यानंतर पहा, या ठिकाणी बाण दाखवलेला आहे आणि बाणाच्या वरच्या बाजूला सनलाईट आणि खालच्या बाजूला क्लोरोफिल. म्हणजेच या ठिकाणी सूर्यप्रकाश आणि क्लोरोफिल म्हणजेच हरितद्रव्य यांच्या साहाय्याने वनस्पती अन्न तयार करून घेत असतात. म्हणजे साधारणतः रासायनिक अभिक्रिया ही कार्बन डायऑक्साईड आणि पाणी यांच्यामध्ये होत असते आणि ही रासायनिक अभिक्रिया झाल्याच्या नंतर त्याच्यापासून फूड म्हणजेच ग्लुकोज त्या ठिकाणी तयार होतं. ग्लुकोजचं रेणुसूत्र या ठिकाणी दिलेलं आहे. पहा, C6H12O6 हे आहे ग्लुकोजचं रेणुसूत्र. त्यानंतर ऑक्सिजनचं रेणुसूत्र आहे O2. म्हणजे अशा पद्धतीनं या ठिकाणी अन्नाची निर्मिती होताना आपल्याला दिसते. म्हणजे थोडक्यात कार्बन डायऑक्साईड वायू आणि वॉटर यांची अभिक्रिया होऊन फूड म्हणजे ग्लुकोज आणि ऑक्सिजन हे दोन प्रोडक्ट या ठिकाणी तयार होतात. प्लांट्स कन्वर्ट लाईट एनर्जी इंटू केमिकल एनर्जी अँड स्टोअर्ड इट इन द फॉर्म ऑफ फूड. म्हणजे या ठिकाणी ह्या ज्या प्लांट्स आहेत त्या काय करत असतात? लाईट एनर्जी म्हणजेच प्रकाश ऊर्जेचं रूपांतर, लाईट एनर्जी कन्वर्ट इंटू केमिकल एनर्जी म्हणजेच या प्रकाश ऊर्जेचं रूपांतर रासायनिक ऊर्जेमध्ये करत असते. अँड स्टोअर्ड इट इन द फॉर्म ऑफ फूड आणि ती अन्नाच्या स्वरूपामध्ये ही या ठिकाणी साठवली जाते. त्यानंतर पुढचा पॉईंट आहे ट्रान्सपोर्ट सिस्टीम इन प्लांट्स. म्हणजेच वनस्पतींमध्ये असणारी वहन व्यवस्था. ट्रान्सपोर्ट सिस्टीम म्हणजे वहन व्यवस्था. इट कन्सिस्ट ऑफ द झायलेम अँड फ्लोएम. आता या ठिकाणी झायलेम ही जी आहे पहा, झायलेम आणि फ्लोएम म्हणजेच जलवाहिनी आणि रसवाहिनी. झायलेम म्हणजे जलवाहिनी आणि फ्लोएम म्हणजे रसवाहिनी. मग या ट्रान्सपोर्ट सिस्टीममध्ये या दोन्हींचा या ठिकाणी समावेश असतो. द झायलेम ट्रान्सपोर्ट्स मिनरल अँड वॉटर. या ठिकाणी झायलेम म्हणजे
जलवाहिनी काय ट्रान्सपोर्ट करते? मिनरल म्हणजेच क्षार अँड वॉटर आणि पाणी या ठिकाणी ट्रान्सपोर्ट करत असते किंवा वाहून नेत असते. फ्रॉम द रूट टू ऑल एरियल पार्ट्स ऑफ द प्लॅन्ट. मग ज्या काही वनस्पतींची मुळं आहेत त्या वनस्पतींच्या मुळांपासून त्या वनस्पतीचे जे एरियल पार्ट्स आहेत म्हणजेच वरचे जे भाग आहेत त्या वरच्या भागांकडं ह्या ज्या झायलेम आहेत हे या ठिकाणी मिनरल्स आणि वॉटर वाहून नेत असतात. द फ्लोएम ट्रान्सपोर्ट्स द फूड ग्लुकोज फ्रॉम द लीव्ज टू अदर पार्ट्स ऑफ द प्लॅन्ट. पहा या ठिकाणी द फ्लोएम म्हणजेच रसवाहिन्या ह्या काय करतात? हे ट्रान्सपोर्ट द फूड ते अन्न वाहून नेतात. अन्न म्हणजेच काय? ग्लुकोज. फ्रॉम द लीव्ज म्हणजे अन्न निर्मितीची प्रक्रिया कुठे होत असते? पानांमध्ये होत असते. आणि पानांमध्ये तयार झालेलं जे अन्न आहे ते अन्न पानांमार्फत या ठिकाणी वनस्पतीच्या इतर भागांकडे नेलं जातं. इट इज आयदर कंझ्युम ऑर स्टोअर. म्हणजे हे जे तयार झालेलं जे अन्न आहे हे रसवाहिन्यांमार्फत या प्लॅन्ट्सची जी पानं आहेत त्या पानांकडून इतर भागांकडे या ठिकाणी स्टोअर केलं जातं किंवा वाहून नेलं जातं. आणि अशा पद्धतीनं ही जी प्रक्रिया आहे ही प्रक्रिया या ठिकाणी चालू असते. पहा या ठिकाणी ही जी प्लॅन्ट्स आहे ही या ठिकाणी दाखवलेली आहे. फोटोसिंथेसिसची प्रक्रिया आहे ही या ठिकाणी पानांमध्ये घडून येत असते. त्यानंतर वनस्पतींची ही जी मुळं आहेत ही मुळं पाणी आणि क्षार शोषून घेत असतात आणि ती वनस्पतींना पुरवत असतात. आणि ही जी वनस्पती आहे या वनस्पतींच्या पानांमध्ये अन्न निर्मिती होते आणि ही अन्न निर्मिती फ्लोएम मार्फत या ठिकाणी हे जे अन्न आहे ते या वनस्पतीच्या इतर भागांना या ठिकाणी पुरवले जाते. आणि अशा पद्धतीनं ह्या ज्या झायलेम आणि फ्लोएम म्हणजेच जलवाहिन्या आणि रसवाहिन्या या ट्रान्सपोर्ट सिस्टीममध्ये महत्त्वाची भूमिका बजावतात. त्यानंतर पुढचा पॉईंट आहे पहा Air contains gaseous nitrogen. However, plant can utilize gaseous nitrogen. आता या ठिकाणी एअर म्हणजे हवा, हवेमध्ये काय असतो? गॅस स्वरूपामध्ये किंवा वायुरूप अवस्थेमध्ये असणारा नायट्रोजन असतो. However, plants cannot utilize gaseous nitrogen. आणि या ज्या वनस्पती आहेत या वनस्पती गॅस स्वरूपामध्ये असणारा हा जो नायट्रोजन आहे हा या ठिकाणी यूज करू शकत नाही. इट नीड्स टू बी फिक्स. आणि त्यांना कशाची गरज असते? हा जो नायट्रोजन आहे त्याचं स्थिरीकरण करण्याची आवश्यकता असते. स्थिरीकरण म्हणजेच इट कन्वर्ट्स इनटू कंपाऊंड्स. म्हणजेच तो जो नायट्रोजन आहे त्याचं कन्व्हर्जन त्याच्या संयुगांमध्ये म्हणजेच कंपाऊंडमध्ये या ठिकाणी होत असतं. फिक्सेशन ऑफ नायट्रोजन अकर्स बाय बायोलॉजिकल अँड ॲटमॉस्फेरिक मेथड. पहा या ठिकाणी दिलेलं आहे फिक्सेशन ऑफ नायट्रोजन म्हणजेच नायट्रोजनचे स्थिरीकरण. मग हे जे नायट्रोजनचे स्थिरीकरण आहे हे दोन प्रकारांनी होत असतं. एक म्हणजे बायोलॉजिकल फिक्सेशन ऑफ नायट्रोजन आणि दुसरं म्हणजे ॲटमॉस्फेरिक फिक्सेशन ऑफ नायट्रोजन. बायोलॉजिकल म्हणजेच जैविक स्थिरीकरण आणि ॲटमॉस्फेरिक म्हणजेच वातावरणीय स्थिरीकरण. म्हणजेच या ठिकाणी नायट्रोजनचं फिक्सेशन म्हणजे नायट्रोजनचं स्थिरीकरण हे दोन प्रकारांनी होत असतं. एक म्हणजे बायोलॉजिकल फिक्सेशन आणि दुसरा म्हणजे ॲटमॉस्फेरिक फिक्सेशन. आता पहिला पॉईंट आपण पाहणार आहोत बायोलॉजिकल फिक्सेशन ऑफ नायट्रोजन. 2 different types of microorganisms can bring about biological nitrogen fixation. पहा या ठिकाणी दोन प्रकारचे जे सूक्ष्मजीव आहेत ते काय करत असतात?
कॅन ब्रिंग अबाउट बायोलॉजिकल नायट्रोजन फिक्सेशन. म्हणजे हे जे काही जैविक नायट्रोजनचं स्थिरीकरण आहे हे 2 प्रकारचे जीवाणू या ठिकाणी घडवून आणतात. रूट नोड्यूल्स ऑफ लेग्युमिनस प्लांट्स कंटेन द रायझोबियम मायक्रो ऑर्गॅनिझम. आता या ठिकाणी एक प्रकारचे जे मायक्रो ऑर्गॅनिझम्स आहेत ते कुठं असतात? रूट नोड्यूल्स ऑफ लेग्युमिनस प्लांट. लेग्युमिनस प्लांट्स म्हणजे शिंबाधारी वनस्पती आणि रूट नोड्यूल्स म्हणजे मुळांवर असणाऱ्या गाठी. मग ज्या शिंबाधारी वनस्पती आहेत त्यांच्या मुळांवर असणाऱ्या ज्या गाठी आहेत तर त्यांच्यामध्ये रायझोबियम नावाचे मायक्रो ऑर्गॅनिझम्स असतात. दीज मायक्रो ऑर्गॅनिझम्स ॲब्सॉर्ब ॲटमॉस्फेरिक नायट्रोजन. आणि हे जे रायझोबियम नावाचे जे मायक्रो ऑर्गॅनिझम आहेत ते काय करतात? इट ॲब्सॉर्ब ॲटमॉस्फेरिक नायट्रोजन. ते वातावरणामधला नायट्रोजन शोषून घेतात अँड कन्व्हर्ट इट इंटू इट्स नायट्रेट अ कंपाऊंड. आणि त्याच्या नायट्रेट्समध्ये म्हणजेच संयुगांमध्ये रूपांतरित करतात. म्हणजे थोडक्यात ह्या ज्या वनस्पती आहेत हा जसाच्या तसा नायट्रोजन जो वातावरणामध्ये वायुरूप अवस्थेमध्ये असतो तो वापरत नाही, तर त्याचं स्थिरीकरण हे 2 प्रकारांनी घडवून आणतात आणि त्याच्या कंपाऊंडमध्ये रूपांतर करत असतात. मायक्रो ऑर्गॅनिझम्स लाईक ओझोटोबॅक्टर आर प्रेझेंट इन द सॉईल. मग हे जे सूक्ष्मजीव आहेत, ओझोटोबॅक्टर नावाचा हा जो सूक्ष्मजीव आहे हा मातीमध्ये आढळतो. दे ऑल्सो कन्व्हर्ट ॲटमॉस्फेरिक नायट्रोजन इंटू नायट्रेट्स. आणि हा काय करतो? वातावरणामध्ये असणारा जो नायट्रोजन आहे त्याचं फिक्सेशन किंवा स्थिरीकरण करून आणण्याचं काम किंवा घडवून आणण्याचं काम या ठिकाणी करत असतो. पुढचं आहे ॲटमॉस्फेरिक फिक्सेशन ऑफ नायट्रोजन. म्हणजेच या ठिकाणी नायट्रोजनचं वातावरणीय स्थिरीकरण. लाइटनिंग अकर इन द रेनी सीझन. लाइटनिंग म्हणजेच विजा चमकणे. या ज्या घटना आहेत त्या रेनी सीझनमध्ये म्हणजेच पावसाळ्यामध्ये या घटना घडत असतात. धीस कॉजेस ॲटमॉस्फेरिक नायट्रोजन अँड ऑक्सिजन टू रिॲक्ट विथ इच अदर. मग आता ही जी वीज चमकण्याची घटना आहे याच्यामुळं काय घडतं? वातावरणामध्ये असणारा नायट्रोजन आणि ऑक्सिजन हा काय होतो? रिॲक्ट विथ इच अदर. म्हणजे त्यांची रिॲक्शन या ठिकाणी घडून येते. म्हणजे थोडक्यात ऑक्सिजन आणि नायट्रोजन यांची रासायनिक अभिक्रिया ही विजा चमकल्यामुळं घडून येते. टू फॉर्म नायट्रिक ऑक्साईड. आणि त्याचं रूपांतर हे नायट्रिक ऑक्साईडमध्ये होत असतं. विच इज अगेन ऑक्सिडाइज टू फॉर्म नायट्रोजन डायऑक्साईड. आता या ठिकाणी पहा नायट्रोजन ऑक्साईडचं रेणुसूत्र या ठिकाणी दिलेलं आहे NO. त्यानंतर नायट्रोजन डायऑक्साईडचं रेणुसूत्र दिलेलं आहे NO2. पहा म्हणजेच हा जो नायट्रिक ऑक्साईड हा जो आहे त्याचं रूपांतर हे नायट्रोजन डायऑक्साईडमध्ये होत असतं. द नायट्रोजन डायऑक्साईड डिझॉल्व्स इन रेन वॉटर. आता या ठिकाणी परत हा नायट्रोजन डायऑक्साईड तयार झालेला आहे हा पावसाच्या पाण्यामध्ये विरघळून जातो. डिझॉल्व म्हणजे विरघळणे. अँड इज कन्व्हर्टेड इंटू नायट्रिक ॲसिड. आणि परत त्याचं रूपांतर कशामध्ये होतं? नायट्रिक ॲसिडमध्ये होत असतं. नायट्रिक ॲसिड म्हणजे HNO3 हा या ठिकाणी नायट्रिक ॲसिडचं काय आहे? रेणुसूत्र. म्हणजे हे जे नायट्रिक ॲसिड आहे हे या ठिकाणी तयार होतं. म्हणजेच थोडक्यात हे तयार झालेलं जे नायट्रोजन डायऑक्साईड आहे हे पावसाच्या पाण्यामध्ये विरघळून त्याचं रूपांतर नायट्रिक ॲसिडमध्ये होत असतं. विच गेट्स ॲडेड टू द सॉईल अलॉंग विथ द रेन वॉटर. आणि पुन्हा हे मातीमध्ये मिसळलं जातं. म्हणजे कशामार्फत? पावसाच्या पाण्याबरोबर हे जे आम्ल आहे हे आम्ल जमिनीवर पडतं आणि जमिनीमध्ये मिसळून जातं. दिस ॲसिड रिॲक्ट विथ डिफरंट मिनरल्स इन द सॉईल. आणि पुन्हा हे जे ॲसिड आहे किंवा आम्ल आहे
याची रिॲक्शन ही मातीमध्ये असणारे जे मिनरल्स आहेत किंवा क्षार आहेत यांच्याबरोबर घडून येते अँड इज कन्व्हर्टेड इंटू सॉल्ट्स, आणि त्यांचं क्षारांमध्ये रूपांतर होत असतं. त्यानंतर प्लांट्स यूज these nitrogen salts for their growth, आणि अशा पद्धतीनं या ज्या वनस्पती आहेत त्या वनस्पती या ठिकाणी नायट्रोजनचे जे क्षार आहेत त्यांचा उपयोग स्वतःच्या वाढीसाठी करून घेत असतात. आता पुढचा पॉईंट आहे पहा आपला लेट्स प्रॅक्टिस, म्हणजे आपण सराव करूया. या ठिकाणी कृतीपत्रिका आपल्याला सोडवायची आहे. क्वेश्चन नंबर 1 आपल्याला दिलेला आहे विच 4 ऑफ द फॉलोइंग आर नेसेसरी फॉर फोटोसिंथेसिस, म्हणजे फोटोसिंथेसिस या प्रक्रियेसाठी खालीलपैकी 4 कोणते घटक आवश्यक आहेत. मग त्यामध्ये पहिला आहे कार्बन डायऑक्साईड, त्यानंतर वॉटर, त्यानंतर लाईट आणि क्लोरोफिल इन द लीव्ज. हे जे 4 घटक आहेत हे घटक आपल्याला फोटोसिंथेसिस ही प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी आवश्यक आहेत. म्हणजे आपल्याला या ठिकाणी उत्तर लिहिताना काय लिहायचं आहे, कार्बन डायऑक्साईड, वॉटर, लाईट, क्लोरोफिल इन लीव्ज. दीज आर नेसेसरी फॉर फोटोसिंथेसिस. त्यानंतर सेकंड क्वेश्चन दिलेला आहे पहा, एक्सप्लेन इन युअर ओन वर्ड्स हाऊ फोटोसिंथेसिस इज अन इम्पॉर्टंट प्रोसेस फॉर ईच अँड एव्हरी लिव्हिंग ऑर्गॅनिझम ऑन द अर्थ. मग फोटोसिंथेसिस ही जी प्रक्रिया आहे ती कशी इम्पॉर्टंट आहे, म्हणजे ही जी प्रोसेस आहे ही महत्त्वाची आहे. कशासाठी, फॉर ईच अँड एव्हरी लिव्हिंग ऑर्गॅनिझम ऑन अर्थ, पृथ्वीवर असलेल्या सर्व सजीवांसाठी फोटोसिंथेसिस ही जी प्रक्रिया आहे ही महत्त्वाची आहे. किंवा महत्त्वाची का आहे हे आपल्याला या ठिकाणी आपल्या शब्दांमध्ये आपल्याला सांगायचं आहे. मग या ठिकाणी फोटोसिंथेसिस ही जी प्रक्रिया आहे ही सांगत असताना आपल्याला काय सांगता येईल या ठिकाणी पहा, हे उत्तर लिहिताना प्लांट नीड फूड फॉर देअर ग्रोथ. दे कॅन प्रोड्यूस देअर ओन फूड विथ द हेल्प ऑफ सनलाईट अँड क्लोरोफिल. प्लांट्स मेक देअर फूड इन देअर लीव्ज using water and nutrients from the soil and carbon dioxide from the air. म्हणजेच ही जी फोटोसिंथेसिसची प्रक्रिया आहे या प्रक्रियेसाठी आपल्याला ही अन्न निर्मितीची प्रक्रिया आहे आणि अन्न निर्मितीची प्रक्रिया असल्यामुळं या ठिकाणी वनस्पतींसाठी ही महत्त्वाची आहे. म्हणजेच अशा पद्धतीनं आपल्याला या ठिकाणी हे जे आन्सर आहे हे या ठिकाणी सांगता येईल. त्यानंतर एक्सप्लेन द इम्पॉर्टन्स ऑफ रूट्स इन द प्रोसेस ऑफ फोटोसिंथेसिस अँड नायट्रोजन फिक्सेशन ऑफ इन प्लांट्स. पहा, थर्ड क्वेश्चन दिलेला आहे, एक्सप्लेन द इम्पॉर्टन्स ऑफ रूट्स. म्हणजेच काय, या ठिकाणी मुळांचं महत्त्व कशामध्ये, इन द प्रोसेस ऑफ फोटोसिंथेसिस, फोटोसिंथेसिस प्रक्रियेमध्ये मुळांचं महत्त्व. मग फोटोसिंथेसिस या प्रक्रियेमध्ये मुळं काय करतात, इट कंडक्ट वॉटर फ्रॉम द सॉईल, आणि या वॉटरच्या साहाय्याने वनस्पती स्वतःचे अन्न स्वतः तयार करतात. मग इथं आपल्याला लिहिता येईल, इन द प्रोसेस ऑफ फोटोसिंथेसिस रूट्स कंडक्ट वॉटर फ्रॉम द सॉईल. दिस वॉटर इज यूज फॉर द प्रोसेस ऑफ फोटोसिंथेसिस. त्यानंतर पुढच्या प्रश्नाचं उत्तर पहा, नायट्रोजन फिक्सेशन इन प्लांट. म्हणजेच नायट्रोजनचं जे स्थिरीकरण आहे त्याच्यामध्ये रूट्स हे कशा पद्धतीने काम करतात. मग याचं उत्तर आपल्याला लिहिता येईल, इन नायट्रोजन फिक्सेशन हे जे मायक्रो ऑर्गॅनिझम्स आहेत मग त्याच्यामध्ये जे रूट नोड्यूल्स असतात. पहा, या प्रश्नाचं उत्तर लिहिताना रूट नोड्यूल्स ऑफ लेग्युमिनस प्लांट्स कंटेन द रायझोबियम बॅक्टेरिया किंवा रायझोबियम हे जे मायक्रो ऑर्गॅनिझम्स आहेत हे त्याच्यामध्ये असतात. पहा, परत पहा, रूट नोड्यूल्स ऑफ लेग्युमिनस प्लांट्स कंटेन द रायझोबियम मायक्रो ऑर्गॅनिझम. दीज मायक्रो ऑर्गॅनिझम ॲब्सॉर्ब ॲटमॉस्फेरिक नायट्रोजन
अँड कन्वर्ट इट इंटू इट्स नायट्रेट अँड कंपाऊंड. म्हणजेच या ठिकाणी त्याचं नायट्रेटमध्ये म्हणजेच कंपाऊंडमध्ये हे रूपांतर करत असतात. पहा परत या प्रश्नाचं उत्तर लक्षात घ्या. रूट्स हे जे आहेत हे फोटोसिंथेसिसच्या प्रक्रियेमध्ये कशा पद्धतीने महत्त्वाचे आहेत. मग या ठिकाणी पहिल्यांदाच सांगितलं रूट्स काय करत असतात, वॉटर ॲब्सॉर्ब करत असतात. इन द प्रोसेस ऑफ फोटोसिंथेसिस रूट्स ॲब्सॉर्ब वॉटर फ्रॉम द सॉइल. दिस वॉटर इज यूज फॉर द फोटोसिंथेसिस प्रोसेस. त्यानंतर नायट्रोजन फिक्सेशनमध्ये रूट्स कशा पद्धतीने काम करतात. रूट नोड्यूल्स ऑफ लेग्युमिनस प्लांट्स कंटेन द रायझोबियम मायक्रो ऑर्गॅनिझम. These microorganisms absorb atmospheric nitrogen and convert into its nitrate, a compound. आणि अशा पद्धतीनं आपल्याला ही जी कृतीपत्रिका आहे ही या ठिकाणी पूर्ण करायची आहे. त्यानंतर पहा पुढचा प्रश्न. पहा 4th क्वेश्चन. Complete the given flow chart and explain the importance of microorganisms in the process of nitrogen fixation. आता या ठिकाणी पहा नायट्रोजन फिक्सेशन पहिल्या कॉलममध्ये दिलेलं आहे. त्यानंतर नायट्रोजन फिक्सेशनचे 2 प्रकार पडतात. एक म्हणजे बायोलॉजिकल फिक्सेशन ऑफ नायट्रोजन आणि दुसरा म्हणजे ॲटमॉस्फेरिक फिक्सेशन ऑफ नायट्रोजन. बायोलॉजिकल फिक्सेशनमध्ये रायझोबियम आणि ओझोटोबॅक्टर नावाचे जे ऑर्गॅनिझम्स असतात किंवा मायक्रो ऑर्गॅनिझम्स असतात हे महत्त्वाची भूमिका बजावतात. त्यानंतर ॲटमॉस्फेरिक फिक्सेशन ऑफ नायट्रोजनमध्ये नायट्रोजन आणि ऑक्सिजन हे जे घटक आहेत, वातावरणामध्ये असणारे हे जे घटक आहेत यांच्यामुळे हे ॲटमॉस्फेरिक फिक्सेशन ऑफ नायट्रोजन हे या ठिकाणी घडून येतं. म्हणजेच या ठिकाणी या कॉलममध्ये आपल्याला नायट्रोजन आणि ऑक्सिजन असं लिहिता येईल. अशा पद्धतीनं ही जी कृतीपत्रिका आहे ही आपल्याला पूर्ण करायची आहे.